नमस्कार, मी अपर्णा देशोन्नतीमध्ये आपले स्वागत करते। देशोन्नतीचा जनतेचा कॉलनामा कार्यक्रमाच्या अंतर्गत आज आपण प्रभाग क्रमांक 18 मध्ये आलेलो आहे। प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे। तसेच प्रभागामध्ये राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। त्याचप्रमाणे मतदारांमध्ये उत्सुकता दिसत आहे। चला तर मतदारांकडून जाणून घेऊया त्यांच्यासाठी यावेळेस कोणते प्रश्न महत्त्वाचे आहे आणि मतदान करताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणार आहेत। चला तर जाणून घेऊया। तुमच्या प्रभागामधील सर्वात मोठी समस्या कोणती आहे? माझ्या प्रभागामध्ये कोणतीच हे नाही आहे, कारण की काय आहे, सगळं व्यवस्थिशीर आहे। आणि आता हे रोडचं काम चालू झाल्यामुळे थोडंसं अडीअडचणी आहे, पण त्या काहीच नाही। लोकांचं सहकार्याने सगळं नीट आहे, लोकही सहकार्य करून द्याल सगळे, आणि काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाही। आता लोकांचे घरं तुटले तरी लोकांनी सहयोग केला आणि सगळे व्यवस्थिशीर आहे आणि सगळे शांततेने सगळं सुरू आहे। म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रभागाचा विकास वाटतो? हो बिलकुल। आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत तुमचं काय म्हणणं? नागरिकांची सुरक्षा आता जे नगरसेवक आहे यांना आम्ही सगळे जण मिळून हे करून द्यायला सहयोग, आणि त्यांचा पूर्ण आम्हाला पाठिंबा आहे, त्यांचा पाठिंबा आहे, आम्हाला त्यांचा पाठिंबा आहे, आणि त्या माध्यमातून आम्ही सगळं हे करू। पाणी पुरवठा वगैरे तुमच्याकडे व्यवस्थित आहे, पाणी 3-4 वेळा न येतं माझ्याकडे। विकास हा बराचसा बदल झालेला आहे। आता आमच्या इथे रोडचं काम सुरू आहे, त्याच्यामध्ये सध्या जे उमेदवार उभे आहेत, धीरज चव्हाण सफरचंद चुनाव चिन्हावरती ते उभे आहेत, त्यांचा पण मोठा सहभाग आहे, कारण त्यांनी इथे धडाडीने येऊन सगळ्या समस्या पण आणणे, आमदारांना इकडे आणणे, या गोष्टी केलेल्या आहेत। धीरज चव्हाण हे विद्यार्थी दशेपासनं समाजसेवेत आहे, तर त्यांना मी लहानपणीपासून ओळखतो। त्यांचा संपर्क चांगला आहे, अभ्यास चांगला आहे, शिक्षित उमेदवार आहेत, आणि त्यांचा एक जसं नाव आहे त्यांचं धीरज, त्याप्रमाणे ते धैर्यानेच कामं करतात, चांगल्या लोकांसोबत व्यवस्थित बोलतात आणि चांगला संपर्क आहे। आमच्या प्रभागामध्ये सगळ्यात मुख्य समस्या म्हणजे कचरा आणि लोकांचं थुंकणे। हे थुंकणे बंद झालं पाहिजे। कोरोना गेला पण लोक सुधारले नाही। आताही आमच्या स्कीम समोर लोक बसतात, इथे बेंचवर सगळे नुसतं थुंकून ठेवतात। एक म्हण अशी आता इथे स्लोगन ऐकायला येतात सगळीकडे की जिथे गरज तिथे धीरज, आणि हे अगदी योग्य आहे, कारण जिथे गरज आहे तिथेच धीरज येतो। एका फोनवर हाजीर असेल तोच नगरसेवक जर आम जनतेला हवा असतो, आणि असाच नगरसेवक म्हणजे धीरज चव्हाणांकडे बघण्याचा जो लोकांचा दृष्टिकोन आहे आणि तो खरंच ठरणार आहे। मला सगळ्यात महत्त्वाची समस्या हा रोडचं जे रुंदीकरण होते आहे ना, ते लवकरात लवकर व्हावं असं वाटतंय, आणि जर का धीरज सर आले तर नक्कीच ते शक्य आहे। नमस्कार, देशोन्नतीमध्ये आपले स्वागत आहे। तर आपल्यासोबत आहे अपक्ष उमेदवार धीरज चव्हाण। तर सर, देशोन्नतीमध्ये आपले खूप स्वागत आहे। नमस्कार। तर तुम्हाला या प्रभागामध्ये कोणते एरियाज कव्हर होतात? या एरियामध्ये तुम्ही साधारणतः समजा प्रभागाची सुरुवात म्हटलं तर गंगाबाई घाटच्या बाजूला भूतेश्वर नगर आहे, त्याच्या बाजूला शिवाजी नगर, नंदाजी नगर, चिटणीसपुरा, त्यानंतर नाईक रोड, किल्ला, संघ बिल्डिंगचे 3 बूथ, त्यानंतर दक्षिणामूर्ती चौक, राम मंदिर गल्ली, राहतेकरवाडी, दसरा रोड, त्यानंतर सिरसपेठ, कर्नलबाग, गाडीखाना, खेरुलालवाडी, असा जवळपास हा सगळा भाग कव्हर होतो। 1-2 एरिया सुटले पण मॅक्झिमम कव्हर झाले। तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या कोणती वाटते? प्रभागातल्या सगळ्यात मोठी समस्या अशी काही राहिली नाही। अनेक समस्या होत्या, पण आपले केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी, तसेच आपल्या भागातले या अगोदरचे आमदार विकासभाऊ कुंभारे आणि आताचे सध्याचे आमदार माननीय प्रवीणजी दटके यांनी विविध हेड खाली करोडोचा फंड आणला, आणि सर्व ज्या अडचणी होत्या त्या अडचणी जवळपास संपवल्या आहे। आता थोडे बहुत राहिलेले आहे, ते मी निवडून आल्यावर पूर्ण। तुम्हाला सगळ्यात मोठा बदल कोणता आणायचा आहे? म्हणजे काय बघायचं आहे तुम्हाला की फ्युचरमध्ये हा सगळ्यात मोठा बदल झालेला आहे? नाही, बदल वगैरे काही नाही। मी नगरसेवक झालो तर खूप बदल करील असं काही होणार नाही आहे, पण एक नक्की होईल की लोकांसोबत सतत संपर्क आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे 100% प्रयत्न हा मी